अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण बघणार आहोत की चांगल्या लोकांबरोबर नेहमी वाईट का होतं, किंवा जे लोक खऱ्या मार्गाने सत्याच्या मार्गाने चालतात तरी पण त्यांना का त्रास होतो किंवा त्यांना का प्रॉब्लेम येतात. तर बघा, एक तर चांगले लोक म्हणजे कसं, सगळे नियम पाळणारे, पुढच्याचा विचार करणारे असतात. आपल्या हातून कुणाचं वाईट होऊ नये, आपलं कर्म चांगलं असावं, म्हणजे ह्या गोष्टीचा विचार करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना असं वाटतं की नाही का, आपल्याला बघणारा कुणीतरी आहे जो सगळ्यांच्या वरती आहे, की म्हणजे कर्माच्या पण वरती. आपण देव मानतो, स्वामी मानतो, कुठला पण तुम्ही भोलेबाबा मानतो, ते आपलं कर्म बघतात ते, की आपण काय करतो, कसं वागतो. मग ह्या गोष्टीचं चांगला माणूस विचार करतो, नाही बाबा लोकांच्या दृष्टीने जरी हे काम कुठलं पण काम असू द्या चांगलं आहे, पण त्या वरच्याला माहिती आहे ते किती चांगलं आहे, किंवा आपल्याला माहिती आहे मग किती चांगलं आहे. त्यामुळं आपण लोकांचं नुकसान करायचं किंवा आपला स्वार्थ साधायचा आपण प्रयत्न करत नाही. आपण असा विचार करतो की नाही, आपल्यामुळं कुणाला त्रास नाही झाला पाहिजे किंवा कुणाचं आपल्यामुळं नुकसान नाही झालं पाहिजे. तर आपण ह्या गोष्टीचा जास्त विचार करतो. त्यामुळे चांगले लोक काय करतात की दुसऱ्याचा जास्त खूप विचार करतात, त्यामुळे त्यांना त्रास होतो. आणि प्रत्येक माणूस असा नसतो की तो आपला विचार करेल. ह्या जगात भरपूर असे लोक आहेत की जे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ते सख्याचा पण विचार नाही करत, बाहेरच्याचं तर जाऊ द्या. मग अशी लोक तुमच्या आजूबाजूला असेल की मग तुम्ही स्वतः चांगले असतात, त्यामुळे त्यांचा विचार करता किंवा त्यांच्या पडत्या काळात तुम्ही त्याला साथ देता. पण ते समोरचा व्यक्ती तुमच्या कुठल्याच गरजेच्या वेळेस उभा राहत नाही. मग त्यावेळेस मग आपल्याला प्रश्न पडतो की नाही का, चांगल्या लोकांबरोबरच असं का होतं. तर आपण चांगले असतो ना, म्हणून आपण सगळ्यांचं चांगलं व्हावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं असा विचार करतो. पण काही लोक असे असतात की त्यांना वाटतं दुसऱ्याचं वाटोळं व्हावं, माझंच फक्त चांगलं झालं पाहिजे, मीच खूप मोठा झाला पाहिजे, माझंच खूप नाव झालं पाहिजे, मला प्रतिष्ठा भेटली पाहिजे, नाही का, मला मोठेपणा पाहिजे. ह्या गोष्टीसाठी ते पळत असतात. आणि आपल्याला खरं तर ह्यातलं काही पाहिजे नसतं. आणि आपल्याला फक्त मग आपण असा विचार करतो नाही का, आपण त्याच्याबद्दल चांगलं बोलतो, हे करतो, मग आपल्याबद्दल लोक असे का बोलतात. तर खरं सांगू का, चांगल्या माणसाची ना बदनामी करायला त्यांना खूप आवडतं. का तर ते चांगल्या माणसासारखं होऊ शकत नाहीत. मग ते काय करू शकतात, बदनामीच करू शकतात. त्यामुळे अशा लोकांकडे जास्त लक्ष नाही द्यायचं आणि हा विचार पण जास्त नाही करायचा. पण तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही चांगलं आहे, तुम्ही योग्य मार्गाने चालता, तुम्ही कुणाचं नुकसान नाही करत. तुम्हाला जेव्हा लोक असं म्हणतील की हा कर्म भोगावे लागेल, तेव्हा आपल्याला जास्त विचार नाही करावा लागणार, की हा आपल्याला माहिती आहे आपलं कर्म चांगलं आहे. मग जर माझं कर्म परत मला फिरून भेटणार असेल तर मला नक्कीच चांगलं भेटणार आहे काहीतरी, मला वाईट नाही भेटणार, मला चांगलं भेटणार आहे माझ्या कर्माचं फळ. मग ही तर तुम्ही जिंकलेला असता. त्यामुळे त्या लोकांचा नाही विचार करायचा की मी चांगला वागतो किंवा मग चांगल्या माणसाबरोबरच असं का, किंवा आपलं नुकसानच का करतात ही लोक, नाही विचार करायचा. नक्की ठीक आहे, आता त्रास होत असेल, हे असेल मान्य, मग ही तुमची परीक्षा आहे. ही परीक्षा जेव्हा तुम्ही पास व्हाल तेव्हा तुम्हाला खरंच खूप चांगलं फळ भेटेल, ज्याची तुम्ही अपेक्षा पण केली नसेल, एवढं छान तुम्हाला फळ भेटेल. का तर माहिती आहे का, हे कर्म आहे, फिरून येतं आयुष्यात, कुठल्या ना कुठल्या टप्प्यात येतं. ठीक आहे, आता त्रास होत असेल ना, तर कदाचित तुमचा पुढचा काळ चांगला असेल, त्या काळामध्ये तुम्हाला सुख समृद्धी लिहिलेली असेल, तुमच्याबद्दल चांगल्या गोष्टी तिथे लिहिलेल्या असतील. त्याच्यासाठी आपल्याला धैर्याची गरज आहे, आपल्याला वाट बघण्याची गरज आहे ना, तेवढं आपण करायचं. लोकांचं आपलं कर्म आपण बिघडू नाही द्यायचं. असं विचार पण नाही करायचं की माझ्याबद्दल का असं समजायचं की आपली परीक्षा बघतात आणि आपल्याला ह्या परीक्षेमध्ये पास व्हायचं. तर मग ह्या गोष्टी असतात. आपल्याला मनात विचार येणं हे अगदी योग्य आहे. ह्यात काही म्हणजे वाईट असं नाही. प्रत्येक माणसाच्या मनात विचार येतो चांगल्या माणसाच्या, की मी एवढं चांगलं वागतो तरी का बरं माझ्याबद्दल म्हणजे बरोबर असं वागतं. तो प्रश्न आपण दुसऱ्यांना विचारण्यापेक्षा ना आपण आपल्यालाच विचारायचं की बाबा आपण आपल्याबद्दल असं का लोक करतात. तर समजायचं की आपल्या बरोबरीला ती लोक येऊ शकत नाहीत. मग काय करणार, तुमची बदनामी करणार, तुमचं नुकसान करायचा प्रयत्न करणार, तुमचा अपमान करायचा प्रयत्न करतात. करू दे, ते त्यांचं कर्म आहे, आपलं नाही आहे. आपलं कर्म काय आहे, आपण सगळ्याचा चांगला विचार केला. त्यामुळं हिथं आपण प्लस पॉईंट आहे आपल्या आयुष्यातला. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात जे होईल ते होईल, त्याचा विचार आपण नाही करायचा. आपण आपली नीतिमत्ता, आपलं मन जे सांगतं, तुमचं मन कुठली गोष्ट सांगतं, आपलं मन दोन बाजूने बोलत असतं, एक वाईट आणि एक चांगली.
मग त्यातनं आपण ओळखायचं आपल्यासाठी काय चांगलं आहे, आपण कुठल्या मार्गावर गेलं पाहिजे, की जेणेकरून तुम्हाला परत गिल्ट वाटलं नाही पाहिजे. तुम्ही सगळ्या जगाला फसवू शकता पण तुम्ही स्वतःला कधीच फसवू शकत नाही. जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे राहता ना तेव्हा तुम्हाला कळतं की मी खरं कसं आहे, खरंच मी इतरांना त्रास देतो का, मी कुणाचा हक्क मारला आहे का, माझ्यामुळं कुणाला त्रास झाला आहे का, ह्या गोष्टीचा आपण विचार करतो आणि तेव्हा आपल्याला उत्तर भेटतं. पण तेव्हा जर तुम्हाला उत्तर छान भेटलं आणि तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येत असेल ना आरशात बघून, तुम्ही जग जिंकलेलं असतं. का तर तुम्ही कुणाचंच देणं घेणं नसता किंवा कुणाला तुम्ही त्रास दिलेला नसतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगलं होणार आहे. ठीक आहे, आता नसेल होत पण पुढच्या काळ ना तुमच्यासाठी सुवर्ण काळ असणार आहे. त्यामुळं खचायचं नाही, लढायचं. आपला मार्ग आपण जो निवडला आहे त्या मार्गावर चालायचं. मार्ग निवडणं खूप सोपं आहे, चांगला मार्ग, पण त्याच्यावर चालत राहणं खूप अवघड आहे. आपलं पण मन कधी कधी भटकतं. आपल्याला वाटतं जाऊ दे त्याने तसं केलं ना, मग मी पण त्याच्याशी तसंच वागलं पाहिजे. वाटतं 1-2 क्षणापुरतं वाटतं, पण नंतर वाटतं जाऊ दे, तो पुढचे मूर्ख झाले तर आपण नाही व्हायचं. आपण आपल्याबरोबर आपल्याशी प्रामाणिक राहायचं, आपल्या विचारांशी, आपल्या तत्वांशी. आणि तुम्हाला सांगू का, हे पृथ्वी गोल आहे. तुम्ही किती पण लांब जा तिथं तुम्ही गोल फिरून तिथंच येता. त्यामुळं जास्त विचार नाही करत बसायचं. कर्म पण असतं ना, प्रत्येकाचं कर्म फिरून येतं. पण जेव्हा कर्म येतं ना तेव्हा खरंच म्हणजे तेव्हा तुम्हाला वाटलं पाहिजे नाही बाबा माझ्या आयुष्यात माझं कर्म मला फिरून पाहिजे, ही तुमची इच्छा पाहिजे. किंवा तुमचा एवढा विश्वास पाहिजे स्वतःवर की नाही मी खूप चांगलं केलेलं आहे, मी कुणाला नाही त्रास दिला, त्यामुळं स्वामी माझ्याशी देतील जे माझं कर्माचं फळ देतील ते नक्कीच माझ्यासाठी चांगलं असणार आहे, ते वाईट नसणार आहे. मग त्यामुळं हा तुमच्यात विश्वास पाहिजे. तुम्ही बाकी काही नाही झाला तरी चालेल, पण एक चांगला माणूस होणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही ते स्वतःसाठी हे जगात ना तुम्ही काही घेऊन आलेला नाही आणि तुम्ही काहीच घेऊन जाणार नाही. मेल्याच्या नंतर माहिती आहे ना, माणूस नावसुद्धा घेत नाही, म्हणतं बॉडी, डेड बॉडी कधी येणार आहे, कधी जाणार आहे. आणि काय किती क्षण ठेवतात आपल्याला घरामध्ये. मेलेल्या माणसाला आता तुम्ही जातो प्रत्येकजण जातो अंत्ययात्रेला, ह्याला किती वेळ ठेवतात बघा ना घरामध्ये किंवा बाहेर दारातसुद्धा. म्हणजे लगेच कुणी पण असू द्या लगेच नेणार आणि ते म्हणजे नाही का जळेपर्यंत पण तिथे थांबत नाहीत प्रेत, लगेच माघारी फिरतात. मग विचार करा, मग हे आपल्या कर्माचा फेरा जन्मोजन्मी आहे. त्यामुळं ह्या जन्मात असं नाही वागायचं आपल्याला, नंतर पण ते पाप फेडण्यासाठी आपल्याला परत माघारी यावं लागेल. आपलं नामस्मरण करायचं आणि देवाला मागताना फक्त एवढं मागायचं, मला सद्बुद्धी दे, माझ्या हातून चांगलं कार्य होऊ दे, माझ्यामुळं कुणाच्या डोळ्यात अश्रू नाही आले पाहिजे. मग एखादा जर तुमच्यामुळं देवाकडं रडत असेल, त्याच्या डोळ्यात पाणी असेल तुमचं नाव घेऊन, तर काही उपयोग नाही तुम्ही जे करता त्याच्यात. त्यामुळं आपण काही घेऊन आलेलो नाही, आपण काही घेऊन जाणार नाही. हा प्रामाणिक प्रयत्न करायचा. हे आयुष्य दिले त्याच्यात तुम्हाला काय काय करू वाटतं ते करायचं, पण तुम्हाला जे करू वाटतं किंवा तुम्हाला जे अचीव करायचं त्याच्यामुळं दुसऱ्यांना त्रास देणं, दुसऱ्याचा हक्क मारणं, एखाद्याला रडवणं हे योग्य नाही आहे. मग हे लक्षात ठेवा. तुम्ही कितीची करोडोची प्रॉपर्टी कमवा लोकांचं गरिबाचं खाऊन, पण ती प्रॉपर्टी तुम्ही घेऊन जाणार नाही. बरोबर, काहीच तुम्ही घेऊन जात नाही. तुम्ही आत्तापर्यंत तुम्हाला आठवतं का, किती पण श्रीमंत माणूस असू द्या तरी आत्तापर्यंत काही घेऊन गेला आहे? बरोबर, काहीच घेऊन जात नाही. गरीब पण नाही नेत आणि श्रीमंत पण नाही नेत. त्यामुळे आपण जन्मताना जसा असतो तसंच आपण मरताना असतो. त्यामुळे मधला जो काळ आहे जो आपल्याला देवाने दिला आहे कर्म करण्यासाठी, त्यात तुम्ही चांगल्यात चांगलं कर्म करायचा प्रयत्न करा. हेच तुमच्याबरोबर परत येणार आहे. त्यामुळं लक्षात ठेवायचं, आपण काही घेऊन आलो नाही, काही घेऊन जाणार नाही. त्याच्यामुळे ह्या मधल्या काळामध्ये आपल्याला जे वागायचं आहे, जे बोलायचं आहे ते योग्य बोलायचं, योग्य वागायचं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली ना, तुमच्या हातून कधीच वाईट कर्म होत नाही किंवा वाईट काम होत नाही, चांगलंच काम होतं. आणि जेव्हा तुम्ही एखादं चांगलं काम करताना हे तुमच्या आंतरिक आत्म्याला खूप शांती भेटते, खूप समाधान भेटतं. तुम्ही एकदा अनुभव करून बघा. तुम्हाला एखादं हा तुमच्यासाठी योग्य नसेल पण समोरच्यासाठी योग्य असेल, त्याच्यात आनंद असेल, तरी तुम्ही ते काम केलं, त्याच्या आनंदापेक्षा कदाचित तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद भेटतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही हे करून बघा, हळूहळू करून बघा, तुमच्या स्वतःमध्ये बदल होतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे नामस्मरण नाही सोडायचं. तुम्ही कुठल्याही देवाचं नामस्मरण करा, अंधश्रद्धेच्या बळी पडायचं नाही, टोणे तोटके अजिबात काही करायचं नाही. नामस्मरण करायचं, देवाचं वाचन करायचं आणि समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. आपल्याला कुठल्या अध्यायातून आपल्याला काय सांगू सांगू इच्छितात स्वामी, किंवा आपण गुरुचरित्र वाचतो, प्रत्येक अध्यायात अर्थ आहे.
तो समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, त्याच्याप्रमाणे थोडंसं तरी वागायचा प्रयत्न करायचा. नुसतं वाचन करून उपयोग होत नाही आयुष्यामध्ये. समजून घ्यायचा, भुरळ पाडून द्यायची नाही. हे करा ते करा, अजिबात काही करायची गरज नाही. तुम्ही एका जागेवर बसून नामस्मरण करताना ते पण त्यांच्यापर्यंत पोचतं. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल माझ्याबरोबर वाईट का चांगलं का, नाही विचार करायचा. ठीक आहे, त्यांनी दिलंय ना, मग माझ्यासाठी हेच योग्य आहे म्हणून चालायचं. त्यांचा त्या स्वामींवरचा, भोलेबाबांवरचा अजिबात विश्वास डगमगू द्यायचा नाही. ते तुमची परीक्षा बघतात, त्या परीक्षेत तुम्ही पास झाला तर नक्कीच तुमची सफलता असते. तर बघा, ह्या असा विचार करा, ह्या मार्गावर चालायचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला एक दिवस यश भेटेल. आणि जास्त विचार नाही करायचा, टेन्शन नाही घ्यायचं. आलं तरी त्यांचं नामस्मरण करायचं. ठीक आहे, तुम्ही बघताय ना सगळं माझ्याबद्दल, मग जाऊ दे, मला काही बोलायचं नाही कोणाबद्दल. तुम्ही जे योग्य तोच मार्ग मला दाखवला आहे, जे माझ्यासाठी योग्य तेच तुम्ही करता. हे तुम्ही मनापासून म्हणा त्यांना, तुमचं दुःख त्यांच्याशी शेअर करा, आनंद शेअर करा. बघा, तुम्हाला खूप छान वाटतं आणि ते तुम्हाला खरंच खूप चांगला मार्ग दाखवतात. तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाऊच देत नाहीत. दुसऱ्याने जरी तुमच्याबद्दल वाईट केलं ना, तो सुद्धा माणूस तुमच्याशी नंतर गोडून व्यवस्थित बोलतो, त्याच्यासुद्धा विचारात फरक पडतो. त्यामुळे जास्त नाही विचार करायचा. तर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.